हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा पण व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की हे झाड कसलं आहे. तर हे कोरफडचं झाड आहे आणि तुम्ही म्हणजे सगळेच जसे आपल्या बाल्कनीमध्ये ज्या काही कुंड्या असतील किंवा तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठे जागा असेल तिथे तुम्ही झाडं लावली असेल, त्याच्यामध्ये कोरफड असणारच. आणि काहींना कोरफडांविषयी माहिती असते, काहींना नसते. आणि कोरफड अशी वनस्पती आहे, एकदम गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या शरीरासाठी तर खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की त्याचे फायदे काही आहेत. तर काहींना फायदे माहितीच असतात, काहींना नसतात. काही जणं फक्त शोसाठी झाडं लावतात, पण त्याच्या मागचं काय कारण आहे किंवा ती वनस्पती का लावली जाते, त्याचे काय फायदे आहेत, सो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की हे कोरफड आहे. सो संध्याकाळ झाली आहे आणि सगळे पक्षी वगैरे ओरडतात. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करत आहोत. तर कोरफड तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार आहे आणि एकदम कोवळं आहे. आणि मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते की ह्याच्यापेक्षा पण आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असेल ही साईज, त्यातल्या त्यात ही बरी आहे. पण ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे कोरफड असतात, असे लांबच्या लांब लचक मोठे मोठे पात्या असतात कोरफडांच्या. म्हणजे जसं त्यांचा जोर असेल तर त्यानुसार त्या आपल्या ह्या ज्या काही पाती आहेत त्या टाकतात. आता तुम्ही बघू शकता ह्याला बऱ्यापैकी चांगला जोर आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पात्या बघू शकता तुम्ही, बघा केवढी मोठी आहे. सो ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरफडाची पण सुद्धा शेती केली जाते, आमच्याकडे पण करतात. सो हे फक्त पाती लावून पण शेती केली जाते आणि मस्त म्हणजे मार्केटमध्ये पण ह्याला खूप चांगला भाव आहे. आणि आपल्याकडेच नव्हे तर बाहेरच्या पण कंट्रीजमध्ये हे केलं जाते, लागवड ह्याची कोरफडाची. मेनली कोरफडाचा उपयोग म्हणजे हाच आहे की आपले जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे स्किन प्रोडक्ट असतील किंवा अजून कोणतेही प्रोडक्ट असतील, आपल्या त्वचेचे वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये आपल्या ह्या कोरफडाचा खूप मोठा वाटा आहे. आणि सगळ्या स्किन प्रोडक्टमध्ये कोरफडाचा उपयोग केला जातो. सो तुम्हाला माहिती झालं त्या एवढंच कशाला, तर आपल्या टी व्हीवरती पण ज्या ॲडव्हर्टाईज वगैरे येतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्किनचे बरेच असे ॲडव्हर्टाईज असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला ते बघायला मिळेल, कोरफडाचं वगैरे ते लोकं सांगतात. सो त्याच्यामध्ये कोरफड खूप असतं आणि मोठ्या प्रमाणात कोरफडाचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. तर पहिला ह्याचा फायदा असा आहे, तो म्हणजेच आपल्या त्वचेसाठी आहे. आपल्या त्वचेवरती बऱ्याच प्रकारचे असे रोग होतात आपल्याला, म्हणजे त्वचेवरती खाज येणे किंवा कोणतेही असे पुळ्या वगैरे येणे. तर याचा उपयोग केला जातो. म्हणजे त्वचेवरती हे लावलं जातं. म्हणजे ह्याच्यामधले जो आतला जो अर्क असतो, म्हणजे तुम्ही त्याला काही म्हणू शकता, तुम्ही त्याला गर पण म्हणू शकता, तुम्ही त्याला मगज पण म्हणू शकता, जो पांढऱ्या कलरचा असतो. मी तुम्हाला आता नंतर काढून दाखवेनच. जो पांढऱ्या कलरचा असतो तो तुम्हीसुद्धा लावू शकता. सो त्वचेवरती हा खूप गुणकारक आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपले कॉस्मेटिक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्याचा उपयोग केला जातो. आणि हे आपल्या इंडियातूनच बाहेर म्हणजे काय म्हणतात जातं प्रोडक्शनला. सो इंडियामध्ये जास्तीत जास्त याची शेती करतात आणि खूप चांगली म्हणजे रिस्पॉन्स पण चांगला आहे बाहेर मार्केटमध्ये, त्याच्यामुळे शेतीही केली जाते. आणि खूप काय असं त्याच्यामध्ये काय करावं नाही लागत, पातीच लावल्या जातात कोरफडाच्या आणि त्यातूनच कोरफड बाहेर जातं. सो खूप मोठं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या होतात. सो पहिला आपला त्वचेवरती याचा चांगला म्हणजे गुणधर्म आहे. दुसरं म्हणजे आपल्या केसांमध्ये आपला बऱ्याचदा कोंडा वगैरे होतो, खाज वगैरे येते, केस गळतात वगैरे, तर तुम्ही ते केसांमध्ये पण लावू शकता. याचा जो बलक असतो तो पण तुम्ही लावू शकता. म्हणजे असं बुळबुळीत असतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ह्याला काही म्हणू शकता, मगज म्हणू शकता, घर म्हणू शकता, कारण की ते एकदम असं व्हाईटच असतं, एकदम गार. सो तुम्ही ते लावू शकता. तर कोंड्यांवरती आपल्या केसांमध्ये जो कोंडा होतो त्याच्यावरती पण खूप लाभदायक आहे. आणि काय नसतं, हे फक्त काढून आपल्या केसांवरती फक्त चोळायचं असतं. आणि असं चोळून तुम्ही 5-10 मिनटं ठेवलेत, त्याच्यानंतर तुम्ही केस धुवू शकता. सो तुम्हाला 5-10 मिनटं किंवा जास्त तुम्हाला अर्धा तास ठेवायचं तरी पण ठेवू शकता. ह्याचा कोणताही दुसरा इफेक्ट होत नाही आपल्या केसांवरती, चांगलाच इफेक्ट होतो. कारण की कोरफड ही ऑर्गॅनिक वनस्पती आहे आणि गुणकारी आहे, औषधी आहे. त्याच्यामुळे ह्याचा कोणताही असा बॅड असा म्हणजे आपल्या केसांवरती असं काही होत नाही, इफेक्ट होत नाही. सो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केसांना पण लावू शकता, कोंडा झाला असेल तर. नंतर तुम्ही चेहऱ्यालासुद्धा लावू शकता. जे आपल्या चेहऱ्यावरती जे काही डार्क सर्कल आहेत किंवा जे काही खाज वगैरे येत असेल किंवा पिंपल्स वगैरे येत असेल, तर तुम्ही ह्याचा अर्क लावू शकता काढून. म्हणजेच काय, फक्त चेहऱ्यावरती लावायचं आहे, फासायचं आहे फक्त. म्हणजे फक्त असं फिरवायचं आहे साल, बस. तुम्ही ते पण करू शकता. सो त्याचं पण दुसरी गोष्ट, तुम्ही बेसनमध्ये वगैरे पण टाकून बेसनमध्ये हळद, परत आपलं
कोरफडाचं मगज तो टाकून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता, जेणेकरून मस्त असं थोडाफार ग्लो पण येऊ शकतो तुमच्या चेहऱ्यावरती. सो गावाकडे ज्या काही मुली वगैरे असतात, थोडक्यात मी पण, सो आम्ही पण असंच हळद, आपलं बेसन आणि कोरफड वापरून आम्ही चेहऱ्यासाठी एक लेप तयार करतो. सो तो पण आम्ही लावतो. सो तुम्ही तो पण करू शकता. म्हणजे थोडक्यात आपल्या चेहऱ्याला ना एक गारवा पण मिळतो आणि हे ऑर्गॅनिक आहे, तर ऑर्गॅनिकचं एक आपल्या चेहऱ्यावरती एक इफेक्टसुद्धा पडतो. सो तुम्ही, आणि हे गावठी असल्यामुळे अजून चांगला इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती पडतो कोरफडाचा. सो तुम्ही ते पण करू शकता. सो हे पण तुम्ही करू शकता. बेसनमध्ये वगैरे भिजवूनसुद्धा तुम्ही लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याचा जो आतला मगज आहे, ह्याच्या जे आतलं जे मांस आहे ते तुम्ही खाऊ शकता. आपल्या पोटामध्ये आग होत असेल किंवा आग होत असेल, म्हणजे आपण असं काहीतरी खातो त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये अशी आग होते, तिखट वगैरे खातो त्याच्यामुळे, तर तुम्ही ह्याचा जो आतला जो मगज आहे, म्हणजे जे मांस आहे ते तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे तुमची जी आग होते पोटातली ती कमी होते. कारण की हा खूप थंड पदार्थ आहे, म्हणजे थंड वनस्पती आहे. त्याच्यामुळे हा आपल्या बॉडीवरती लगेच इफेक्ट करतो. सो तुम्ही बघू शकता. तुम्ही साध्या चेहऱ्यावर जरी लावलं तरी तुम्हाला असं ना थोड्या वेळाने गारगार वाटेल. हां, चेहऱ्यावरती असं काहीतरी गारगार वाटेल. तर ह्याच्यामध्ये तेच आहे, गारपणा पण ते खूप आहे. कारण की जो आतला गर असतो तोच एकदम गार असतो. सो असंही ह्याचे फायदे आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केसांवरती ह्याला अप्लाय करू शकता कोरफड. नंतर तुमच्या स्किनवरती, तुमच्या कुठेही हातावरती, पायावरती, चेहऱ्यावरती पण तुम्ही यूज करू शकता. केसांवरती यूज करू शकता. कोंडा झाला असेल, खाज आली असेल, सो कोंड्यावरती तर हा एकदम मस्तच आहे. म्हणजे त्याचा गुणधर्म खूपच छान आहे. सो तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पण तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला केसांना लावायचं असेल तर तुम्ही खोबरेल तेल गरम करून त्याच्यात तुम्ही हे कोरफड टाकून ते पण लावू शकता. हा पण एक चांगला उपाय आहे. सो तुम्ही ते पण करू शकता, जेणेकरून आपला कोंडा जावा यासाठी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे चेहऱ्यावरती पण लावू शकता बेसनमधून, किंवा असंच पण तुम्ही लावू शकता कोरफड. सो असे हे आपले फायदे आहेत कोरफडपासून. सो तुम्ही जास्तीत जास्त कोरफड तुम्ही घरामध्ये लावू शकता. आणि दुसरी गोष्ट, जे असे फायदे आहेत ते आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरली पण फायदे आहेत. कोरफड घरामध्ये असावं, त्याचे पण बरेचसे असे गुणधर्म आहेत, फायदे आहेत, जेणेकरून आपले घरामध्ये येणारी कोणतीही वस्तू असेल किंवा कोणतेही माणसं असतील किंवा कुणी असेल, येणारी साधी हवा जरी असेल ती एकदम शुद्ध राहावी, शुद्ध हवा आपल्या घरात यावी, यासाठी सुद्धा कोरफड लावला जातो. आणि तुम्ही कोरफडाचं स्ट्रक्चर बघू शकता. एकदम असे काटे दिसतील तुम्हाला साईडने, आणि जो मधला भाग असतो हा पूर्ण गरने भरलेला असतो, म्हणजेच मगजने भरलेला असतो. आणि असा आपला हा कोरफड आहे, आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुटलं आहे. आणि तुम्ही पण तुमच्या घराच्या इथे तुम्ही लावू शकता कोरफडाचं झाड. असं नाही आहे की मातीतच लावलं पाहिजे. आता हल्ली हे कसं आहे, हे जास्ती वाढत नाही, म्हणजे असं खूप मोठं असं जास्वंदीसारखं किंवा माडासारखं वाढत नाही. तेवढ्यापुरतं म्हणजे छोटं राहतं. जसं त्याला जोर मिळेल तसं ते आपल्या ह्या पातीत सोडतं. सो तुम्ही कुंडीमध्ये जर आता ही बघू शकता, ही छोटी कुंडी आहे. ह्याच्यासाठी ही बरोबर आहे, परफेक्ट आहे. तुम्ही मोठ्या कुंड्यांमध्ये पण लावू शकता. हे बघा, इथे तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर ह्या कुंडीमध्ये पण लावू शकता. असं काही नाही की छोट्या कुंडीमध्ये लावलं पाहिजे. कोरफड पण तसं मोठंच होतं. एवढं मोठं होत नाही, बऱ्यापैकी होतं. तर तुम्ही अशा कुंड्यांमध्ये पण सुद्धा लावू शकता कोरफड. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि दुसरी गोष्ट ना, जर तुम्ही साधी पात काढून जरी लावले तरी होतं. असं काही नाही आहे की त्याला प्रॉपर झाडच पाहिजे. आणि जर तुम्हाला झाड हवं असेल तर नर्सरीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही काढून लावू शकता. आणि कोरफडाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतीसुद्धा केली जाते कोरफडची, आणि तीच बाहेर जातं. आणि ज्याच काही आपल्या जे कॉस्मॅटिक प्रोडक्ट असतील किंवा त्वचेवरती जे काही प्रोडक्ट असतील, क्रीम्स असतात, त्याच्यामध्ये हा कोरफडचा वापर केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही लावू वगैरे शकता तेच. सो असं पण तुम्ही कोरफड लावू शकता एकदम नॅचरली, असं काढूनसुद्धा चेहऱ्याला लावू शकता. सो हा आजचा आपला कंटेंट होता. जर तुम्हाला कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.